DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे राष्ट्रीय महामार्ग 361 मर्सोनी बायपासवर। अहमदपूर शहरातून जाणारा हा जो बाह्यवळण रस्ता आहे त्याच्या ठिकाणी मी इथे थांबलेलो आहे। त्याचे कारण असं आहे की अहमदपूर शहरातून जाणारा हा जो राष्ट्रीय महामार्ग 361 आहे हा LIC जवळ मर्सोनी बायपास टाटा पेट्रोल पंप या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत। असे हे जे वाहन आहेत जाणारे त्या वाहनांचा आणि गावामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांचा या ठिकाणी नेहमी अपघात होत आहेत आणि ही अपघाताची मालिका काही केल्या खंडित व्हायला तयार नाही। या वाढत्या अपघाताची दखल केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने घेतली असून या ठिकाणी उड्डाणपूल करण्याचं नियोजन केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने केलेलं आहे। या ठिकाणी उड्डाणपूल करण्यासाठी या ठिकाणची जी जमीन आहे तिची धरत कशा प्रकारची आहे त्याच्या तपासणीचं काम सुरू आहे। ते आम्ही आपल्याला दाखवणार आहोतच की बोरच्या माध्यमातून खाली जमीन कशी आहे, म्हणजे उड्डाणपुलासाठी जे पिल्लर घ्यायचे असतात किंवा जे कन्स्ट्रक्शन उभा करायचं असतं ते मजबूतीसाठी लागणारी जी जमीन आहे ती खाली आहे का नाही याची तपासणी सध्या केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून केली जात आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून टाटा पेट्रोल पंप आणि त्यानंतर LIC जवळ हा एक पॉईंट त्या बोरच्या माध्यमातून घेतला जात आहे। खालची जमीन कशी आहे, टणक आहे, मऊ आहे, कुठल्या पद्धतीचा खडक आहे याची तपासणी त्याच्या प्रयोगशाळेमध्ये होईल आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर या ठिकाणी उड्डाणपूल करण्याचं प्रस्तावित केंद्र सरकारकडून करत असेल। आपण DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून वारंवार हे मांडत आलेलो आहोत की या ठिकाणी सातत्यानं अपघात घडत आहेत, अनेकांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे। असा जीव वाहनधारकाला गमवावा लागू नये। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याची दखल घ्यावी। या ठिकाणी काय तांत्रिक दोष आहेत ते दूर करावेत आणि ज्या काही आवश्यक सुविधा आहेत अपघात टाळण्यासाठी त्या इथं पूर्ण कराव्यात अशी मागणी आपण सातत्यानं लावून धरलेली होती DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून। त्याची दखल केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने घेतलेली आहे आणि मर्सोनी जवळ हा एक बोरचा पॉईंट म्हणजे जमिनीची धरत तपासण्याचा पॉईंट सध्या घेतला जात आहे। आपण बघू शकता तिकडे माळापुळी शिरूर ताजबंद असा बोर दिसतोय आणि त्याच्या बाजूला तेव्हा त्या बोरचा पॉईंट आहे। हे सर्व सोपस्कार होण्यासाठी काही वर्ष लागतील, पण या ठिकाणची अपघाताची मालिका खंडित होण्यासाठी हा घेतलेला एक स्वागतार्ह निर्णय आहे केंद्र सरकारचा आणि या ठिकाणी आता उड्डाणपूल होईल अशी आशा व्यक्त करूया आणि अपघाताची मालिका या ठिकाणी खंडित होईल अशी आशा मी DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि केंद्रीय मंत्रालयाने याची दखल घेतल्याबद्दल DDM न्यूज चॅनलच्या बातमीचा परिणाम आम्ही हा प्रेक्षकांसाठी देत आहोत। धन्यवाद।